पतंजली उद्योग समूहाच्या जाहिरातींबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। काही आजारांवर ठोस इलाज म्हणून पतंजलीची उत्पादनं असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। याच याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण देखील कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, खरं तर गेल्या वेळेला सुप्रीम कोर्टानं रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजलीला चांगलीच फटकार लगावलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा सुनावणी होते। आज कोर्टामध्ये काय नेमकं घडू शकतं? आज नेमकं कळेल दीपक की सुप्रीम कोर्ट नेमका निर्णय काय घेणार आहे। कारण गेल्या वेळी जेव्हा आचार्य बाळकृष्ण आणि रामदेव बाबा यांनी पतंजली आयुर्वेदच्या वतीने कोर्टाची माफी मागितली, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ती माफी स्वीकारायला नकार दिला होता। ते म्हणाले होते की फक्त तुम्ही बिनशर्त माफीनामा देऊन इथून जाऊ शकत नाही आणि त्यानंतर मग आता यावर पुढची सुनावणी म्हणून आजची तारीख कोर्टाने त्यावेळी निश्चित केली होती। आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोविडच्या दरम्यान ॲलोपॅथीच्या विरोधात काही स्वरूपात प्रचार हा पतंजलीकडून केला गेला आणि काही आजारांवर ज्यामध्ये कोरोनाचाही समावेश होता की फक्त पतंजलीकडेच उपाय आहे असाही एक प्रचार हा पतंजली आयुर्वेदच्या वतीने करण्यात आला होता। त्यावर आक्षेप घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही फार्मास्युटिकल असोसिएशन्स एकत्र येऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने एक डायरेक्शन दिले होते पतंजली आयुर्वेदला की तुम्ही अशा जाहिराती छापू नका, अशा जाहिराती प्रसिद्ध करू नका। पण त्यानंतर सुद्धा तशा जाहिराती सुरू राहिल्या। मग सुप्रीम कोर्टात आता जी याचिका दाखल झाली आहे ती कंटेम्प्टची याचिका आहे की सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आणि त्या अवमान प्रकरणी गेल्या वेळी सुप्रीम कोर्टाने आचार्य बाळकृष्ण आणि रामदेव बाबा यांना स्वतःला हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार गेल्या तारखेला ते हजर राहिले होते। त्यावेळी सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना फटकारलं, त्यांनी अनेक राज्य सरकारांना फटकारलं, त्यांनी केंद्र सरकारलाही फटकारलं होतं की अशा स्वरूपाच्या जाहिराती चालू होत्या तेव्हा ही सगळी शासन व्यवस्था काय करत होती कोविड पॅन्डेमिक मध्ये। आणि त्यानंतर मग आता आज कदाचित सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं की नेमकेपणाने आता पतंजलीला किती दंड आकारला जाणार आहे का, त्यांना नेमकी कोणती शिक्षा दिली जाणार आहे आणि पतंजली आयुर्वेद स्वरूप प्रकरणात सुरू असलेल्या या अवमान याचिकेवर नेमकं पुढे काय होणार आहे। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।